हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी 9वी व 10वीच्या इंग्लिश विषयातील क्वेश्चन पेपरमध्ये पहिलाच क्वेश्चन लँग्वेज स्टडीचा 10 मार्कासाठी विचारला जातो. आज आपण त्याबद्दल अभ्यास करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 8 मार्क. फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. योग्य अक्षरे वापरून शब्द पूर्ण करा. डायरेक्ट आन्सर पाहूया. स्टार्ट, स्लेव, ग्रेट, फोर्स. सेकंड क्वेश्चन, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मुळाक्षरांच्या क्रमानुसार योग्य शब्द लावा. फर्स्ट एक्झाम्पल, एपिक, राईट, एबल, हार्ट. आन्सर, एबल, एपिक, हार्ट, राईट. सेकंड एक्झाम्पल, पॅशन, प्रोफाउंड, प्रीमियर, प्लॅन. आन्सर, पॅशन, प्लॅन, प्रीमियर, प्रोफाउंड. थर्ड क्वेश्चन, पंक्च्युएट द फॉलोइंग. खालील वाक्यांना विरामचिन्हे वापरा. फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. आन्सर, व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. सेकंड एक्झाम्पल, मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल. आन्सर, maybe you are right, muttered Ramlal. Fourth question, make 4 words minimum of 3 letters each, using the letters in the word granddaughter. 4 शब्द बनवा. मिनिमम म्हणजे कमीत कमी 3 अक्षरे असली पाहिजेत. ग्रँडडॉटर या शब्दातील अक्षरांचा वापर करा. आन्सर, ग्रँड, डॉटर, गेट, अँड, गन, रन, eat, ate. Next question, 5. Write the related words as shown in the example developed country. दर्शविल्याप्रमाणे संबंधित शब्द लिहा. एक्झाम्पल आहे डेव्हलप्ड कंट्री, म्हणजेच कंट्री या नाऊनचे विशेषण लिहायचे आहेत. आन्सर, मॉडर्न कंट्री, रिच कंट्री, पुअर कंट्री, डेव्हलपिंग कंट्री, ॲग्रिकल्चरल कंट्री. नेक्स्ट क्वेश्चन, complete the word chain of verbs. Add 4 words each beginning with the last letter of the previous word. क्रियापदांची शब्द साखळी तयार करा आणि मागच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरांपासून नवीन शब्द लिहा. आन्सर, स्पीक, किक, कीप, प्ले, एल. ऑर मध्ये 2 उत्तरे दिली आहेत. स्पीक, नो, वॉक, किल, लुक. नेक्स्ट क्वेश्चन, बी, डू ॲज डायरेक्टेड. दर्शवल्याप्रमाणे करा. अटेम्प्ट एनी 1, कोणताही एक सोडवायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज पॉन्डर ओव्हर. पॉन्डर ओव्हर म्हणजेच थिंक केअरफुली अबाउट, म्हणजे एखाद्या गोष्टीवर नीट विचार करणे. आन्सर, वी मस्ट पॉन्डर ओव्हर धिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, बी, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजेच खालील वाक्यामध्ये क्लॉज ॲड करा आणि त्याचा अर्थपूर्ण विस्तार करा. दिस इज द प्लेस. आन्सर, दिस इज द प्लेस व्हेअर वी स्पेंड अवर चाइल्डहुड. नेक्स्ट क्वेश्चन, अटेम्प्ट एनी 1. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. फर्स्ट, केअर. सेकंड, हॅपी. आन्सर, केअर, केअरफुल, happy, happiness. Next question, make a meaningful sentence using any one of the following words. care, happy. खालीलपैकी कोणत्याही एका शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य बनवा. Answer, care. You should take care of your health. Second, happy. I am happy today. अशा पद्धतीनं आज आपण लँग्वेज स्टडीचा 10 मार्काचा प्रश्न पाहिलेला आहे. सरावासाठी आपण दुसऱ्या क्वेश्चन पेपरमधील 10 मार्काचा परत लँग्वेज स्टडीचा प्रश्न पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, डू ॲज डायरेक्टेड. अटेम्प्ट एनी 4, कोणतेही 4 सोडवा. 8 मार्क. फर्स्ट, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. योग्य अक्षरांचा वापर करून शब्द पूर्ण करा. डायरेक्ट उत्तर पाहूयात. फर्स्ट, हार्ट. सेकंड, ग्रुप. थर्ड, स्मार्ट. फोर्थ, मार्केट. सेकंड क्वेश्चन,
Put the words in alphabetical order. मुळाक्षरांच्या क्रमानुसार योग्य शब्द लावा. First, road, curiosity, dark, important. Answer, curiosity, dark, important, road. Second question, perfect, pretended, parents, plaintively. Answer, parents, perfect, plaintively, pretended. Next question, punctuate the following. विराम चिन्हे वापरा. Let's go for a walk. Answer, let's go for a walk. Second, how's that, said Nathu. Answer, how's that, said Nathu. Next question, make 4 words minimum of 3 letters each using the letters in the word banking. 4 शब्द बनवा, कमीत कमी 3 अक्षरांचा समावेश असावा. बँकिंग या शब्दातील अक्षरांचा समावेश असावा. Answer, bank, king, ban, gain, ink. Next question, 5th, write the related words as shown in the example. Small room. उदाहरणार्थ दर्शवल्याप्रमाणे संबंधित शब्द लिहा. स्मॉल रूम म्हणजेच रूमचे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषणे लिहायची आहेत. Answer, बिग रूम, लार्ज रूम, क्लीन रूम, कॉम्पॅक्ट रूम, वार्म रूम, डार्क रूम, स्पेशियस रूम. नेक्स्ट क्वेश्चन, 6th, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. क्रियापदाची शब्दसाखळी कंप्लीट करा, पूर्ण करा. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. शब्दसाखळी बनवायची आहे. Answer, टॉक, कीप, प्ले, यॉन, नीड. ऑरमध्ये उत्तर अजून दिलेलं आहे. टॉक, नो, वॉक, किल, लुक. सेकंड क्वेश्चन, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन. फर्स्ट, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू आस्क फॉर. Answer, टू आस्क फॉर म्हणजेच मागणे किंवा विनंती करणे. Answer, आय वॉन्ट टू द टीचर टू आस्क फॉर हेल्प. नेक्स्ट क्वेश्चन, add a clause to the following sentence to expand it meaningfully. क्लॉज जोडून खालील वाक्याचा अर्थपूर्ण विस्तार करा. सेंटेन्स आहे, we watched the latest movie. Answer, we watched the latest movie which was very interesting. Second question, attempt any one. कोणताही एक सोडवायचा आहे. A, add a prefix or suffix to make new words. प्रिफिक्स म्हणजे पुढे व सफिक्स म्हणजे शेवटी लावून प्रत्यय बनवायचं आहे. फर्स्ट, फोल्ड. सेकंड, गाईड. Answer, फोल्ड, अनफोल्ड, रिफोल्ड. सेकंड, गाईड, गायडन्स, गायडेड. नेक्स्ट क्वेश्चन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. फोल्ड, गाईड. Answer, फोल्ड. आय फोल्ड माय क्लोथ्स प्रॉपरली. सेकंड, गाईड. द टीचर गाईड्स द स्टुडंट्स. अशा पद्धतीने आज आपण इंग्लिश विषयातील क्वेश्चन फर्स्ट लँग्वेज स्टडी हा भाग परिपूर्ण अभ्यासला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर मित्रांना शेअर करा. व्हिडिओला जरूर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.